चंद खोटे सिक्के जो चले नहीं बाजार में, चल रहे मेरे किरदार में। चंद खोटे सिक्के जो चले नहीं बाजार में, चल रहे मेरे किरदार में। तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे ते क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा डेमोसाठी इथून फोटो ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली इथं मला रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून मला 9.6 इथून बॉक्स असेल इथून स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून फोटो नीट नसेल बसला तुमचा तर इथून नीट सेट करून घ्यायचा स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर इथून मला काय करायचं आहे फोटोच्या पहिल्यांदा द्यायचं आहे आणि खाली इथं मग ओव्हरेज ऑप्शन मिळून जाईल आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून तुम्हाला बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथून हा बीट मावडी येथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा इथं एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो फोटो असेल त्याची लेंथ जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं हा जो बीट मावडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर ह्या बीट आपल्या जिथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते तिथून बघू शकाल की अशा प्रकारे ठीक आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट जा त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं इथून आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. आता हा जो बीट मावडी असेल पहिली जिथे बीट आहे तिथे यायचं आणि सिम्पली बीट मावडीवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे बीट मावडी. त्याच्यानंतर दुसरा जो भाग असेल इथून डिलीट करायचा आहे. आता इथं मग काय करायचं PNG ॲड करायचे आहेत. तर ठीक आहे PNG कसे ॲड करायचे ते तुम्हाला इथून 1-2 PNG ॲड करून दाखवतो. त्यानुसार तुम्ही पुढच्या 3-4 PNG असतील इथून ॲड करायचे. टोटल 5 PNG असतील. तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं पहिला डायलॉग कुठून चालू होतं बघायचं आहे. तिथून आपल्याला हा डायलॉग इथपर्यंत चालू होतो आणि इथपर्यंत संपतो आहे. तर सिम्पली संपतो आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर स्प्लिट्स ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हा व्हिडिओ स्प्लिट होऊन जाईल. आता पुढचा डायलॉग इथं आपल्या इथं इथपर्यंत संपतो आहे. तिथून स्प्लिट करूया. त्याच्या पुढचा डायलॉग इथपर्यंत येतो पण इथून संपतो आहे ठीक आहे. इथून आपण स्प्लिट करूया. त्याच्यानंतर हा शेवटचा डायलॉग इथून स्प्लिट करूया. तर अशा प्रकारे 5 भाग करून घ्यायचे PNGचे. त्याच्यानंतर पहिला जो हा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या PNG इथून ॲड करायचं आहे. आता अशा प्रकारे दुसरं PNG पण तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. सर्व PNG इथून ॲड केल्यानंतर त्या PNGला इथून एक इफेक्ट द्यायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये तुम्हाला मिळून जाईल हा इफेक्ट फेडिंगचा तो इथून स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. तर मी इथून काय करतो सर्व PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG आपण ॲड करून घेतले. तर घेतल्यानंतर सिम्पली आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि याची खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. सो हे अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून नंतर बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि याची खालची लेंथ 3 सेकंद ठेवायची आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला व्हिडिओ एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो आणि आउट्रोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल
हेल्लो ब्लरचा तो इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर ते सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जिथं यायचं आणि व्हिडिओवरती पुन्हा क्लिक करून हे तुम्हाला आता आहे ना क्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर 4 सेकंदाच्या तिथे यायचं, ठीक आहे, टाईमलाईनीला बघून आणि व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट म्हणजे आहे कॉपी कटचा, तो स्लाईड करायचा आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 4 सेकंदापासून हा जो आपला पहिला फोटो संपतोय तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जो आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पॅरिटी ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथेच थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 10 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे, म्हणजे 11 सेकंदाचा तिथला फोटो तिथे जिथं आपण स्प्लिट केलं तिथे व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा, तो स्लाईड करायचा आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा हा आपला 11 सेकंद तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आपण क्रिएट केला आहे तो इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.